ಮುಂದೆ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಯಾರು. जय श्रीमान श्रीमान यूनियर कंचन आपके स्वागत के लिए हाजिर है। श्रीमान परेड को शुरू करने की अनुमति चाहता हूँ। जय श्रीमान परेड 3 में धन चलेगा धन्यवाद। परेड हमसे अड़िमार तेज चल। सलाट करना बैठ के सलाट स्टॉप सलाट। ब्रेक पीछे पुश। श्री गुरु जडेश शांतिलिंगेश्वर महाराज की जय। 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 लांबून लांबून लेट झालं मुंबई ना. हो यहाँ आके गए मार्च को 10 मार्च उन्होंने ये पूरा यहाँ आके देखा कि यहाँ एक पूरे ग्राम विकास का ट्रेनिंग सेंटर का करेंगे यहाँ। तो यहाँ अभी उनका करीबन 100 लोग यहाँ रहेंगे। ट्रेनिंग, ऑडिटोरियम और लेक्चर हॉल, तो ऐसी सारी सुविधा यहाँ है। और इधर जो है तो यहाँ खाली 100 फीट की डेप्थ है इसकी ट्यूबवेल की। यह हैंडपम्प है, 100 फीट है, फिर भी इसको बहुत सारा पानी।
वाटर टेबल इतना ऊपर है कि अभी कोई 100 फुट 9 फुट नीचे। और पहले यहाँ पीने को पानी नहीं मिलता था, और उधर हाँ एक बार पंप करोगे पानी मिलता है, क्योंकि वो पहाड़ों में जो काम हुआ है इसका फायदा हुआ है ये सारा। तो पहले इधर कोई ये सारा अभयारण्य पालतू जानवर यहाँ आते थे ग्रेजिंग के लिए। और उधर ये मुंबा देवी का मंदिर है जो मुंबई में, यहाँ हाथी और घोड़ों की जब मार्केट थी तो मुंबई में बसी ये माता जी, मुंबई से वो व्यापारियों के साथ यहाँ आई थी। ಬೋರ್ವೆಲ್ पंप करेंगे तो पीने को पानी मिलता है। ಮೊದಲು ಇಲ್ಲಿ ಕುಡ್ಲಿಕ್ಕೆ ನೀರು ಸಿಗ್ತಿದ್ದಿಲ್ಲ ಅಂತ್ರಿ 8 ತಿಂಗಳು ಊರನ್ ಮಂದಿ ಊರು ಬಿಟ್ಟು ಬೇರೆ ಊರಿಗೆ ಹೋಗ್ತಿದ್ರಂತ್ರಿ. ಸಾವುಕಾರ ಮಂದಿ ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಇದ್ದು ರೊಕ್ಕ ಬಡ್ಡಿಲೇ ಕೊಟ್ಟು ಹಿಂಗೇನೇನೋ ಇದು ಮಾಡ್ತಿದ್ರಂತ. ಈಗ ಇದೆಲ್ಲ ಸುಧಾರಣೆ ಆಗಿದ್ಮೇಲೆ ಈಗ ನೀರು 100 ಫುಟ್ ಮೇಲೆ ಬಂದ್ರಂತೆ. और पहले सारे शराब पीते थे, अभी दूध पीते। वो कैसे हुए सर? नहीं ये तो इसके कारण ही पेट का चैलेंज तो हम नहीं, चैलेंज तो कैसा है कि जब मैं भी एक अध्यात्म का बेस और ये- कैसे आप हमारा साथ शक्ति है महास्वामी जी है, हाँ। फिर भी हम फेल हो रहे हैं, आप कैसे ट्रायल करें? स्वामी जी का आशीर्वाद आशीर्वाद मिलता है। है, लेकिन आशीर्वाद से आप कुछ करते नहीं है। जमीन पे काम करो, खाली आशीर्वाद लेने से नहीं चलेगा। टॉयलेट है, हर घर घर में टॉयलेट है। गरीब जो SC/ST कम्युनिटी के लोग हैं उनके पास भी 10,000 रुपए के टॉयलेट है। कोई बाहर नहीं जाता डब्बा लेके रोड पे, बिल्कुल नहीं। और सारे भाईचारे से रहते हैं। और जो गांव में अभी ये देखो ये पेड़ है यहाँ, कोई काटता नहीं पंचायत की परमिशन शिवाय, बिल्कुल पूरे गांव में करके हरा भरा है सारा। और ज्यादा पेड़ हो गए, इसके कारण वाटर टेबल भी ऊपर आ गया और फायदा हुआ, पर्कुलेशन हुआ। तो पहले तो सारे काट के चूल्हे में जलाते थे और शराब पीते थे, बस शराब बनाना बस। हाँ और ये भाई ये बंद हो गया तो सब होगा। नहीं तो पहले कोई स्वामी जी गांव में आ गए ना तो शराब पी के दर्शन करते थे, करके खाने को रोटी नहीं मिलती थी। अभी ऐसा है कि अभी जो भी स्वामी जी कहते हैं बस वो लोग जीते हैं जिंदगी में, अपने परिवार में, गांव में। जो भी जैसा शराब नहीं पीना, गुटखा नहीं खाना, हर घर में शौचालय होना चाहिए, पेड़ नहीं काटना है। कितने साल में नहीं कैसा कि पिछले 30 साल से काम चल रहा, लेकिन इतना तो अभी 23 साल का मॉडल हमारा 2 साल का हो गया। अभी महाराष्ट्र में ऐसे करीबन 50 गांव ऐसे बना रहे हैं हम अभी। नहीं तंटा तो अभी यहाँ तंटा ही नहीं चलता। तंटा नहीं करके इस गांव को तंटा मुक्ति का पुरस्कार नहीं मिला, क्योंकि उसमें एक सेक्शन ऐसा है कि तंटे कितने आपने मिटा दिए तो मार से, तो टंटा नहीं करके अवार्ड नहीं मिला। तो गांव के लोग नाराज हो गए, बहुत सारे अवार्ड मिल गए, ये अवार्ड क्यों नहीं? तो पुलिस वाले SP यहाँ है, वो देखा सारा, तो उन्होंने कहा कि आपको लड़ाई करनी पड़ेगी। लड़ाई के बाद पुरस्कार के लिए लड़ाई, फिर पुलिस डायरी में और पेपर न्यूज आ जाएगी, पूरे बाजार में लड़ाई हो गई। आपको पेपर न्यूज चाहिए या पुरस्कार चाहिए, बोलो। तो वो लोगों ने कहा कि नहीं ये पुरस्कार नहीं चाहिए। थोड़ा आप लोगों को मानसिक से सुदृढ़ बनाए। चलो अभी ऊपर जाएंगे, बाकी ऊपर देखेंगे। इधर आप एक बार फोन करो, इतना मीठा पानी, बिस्लरी से अच्छा पानी। एक मिनट हाँ, बाटली एक मिनिट बाटली दत्त बाटली आणि पटकन विनायक बाटली तुम्ही ನೀರಿನ गोड बिस्लरी पेक्षा चांगलं, बिस्लरीचे अच्छा पाणी दे। एक मिनिट मध्ये नका थोडा वरी बघा साहेब. तीर्थ है,
थोडं सरकावं. इधर बारिश भी नहीं हो गई, फिर भी एक बार आप पंप करोगे आपको पीने को पानी मिलेगा। जो ऊपर वाटर शेड का जो काम हुआ ना, ऊपर पेड़ पौधे लगाए, एक बांध बनवाए, और इसके कारण ग्राउंड वाटर लेवल इतनी ऊपर आ गई कि इससे चलो नीचे चलो. थोडं मागे सरकव, मागे सरकव. जरा ओ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಜರ ಸರಿ ಬಾಜು ಸರಿ ನೀವು ಓ ನಾಗೇಶ್ ಜರ ಸರಿ ಬಾಜು ಸರಿ ಶಿವಪ್ಪ ಸರಿ ಹೇಳಿದ್ರು ಅವ್ರು ಕೊಡ್ತು ಕೊಡಿ ಜರ बोपटर तुम्हीच बोपटर तुम्ही पंप मारा तुम्ही तुम्हीच पंप मारा आता फोटो आज जो वाइल्ड लाइफ जो भी है ना, हिरन बिरन आते हैं, उनको पीने के लिए पानी मिलता है, ये वेस्ट नहीं जाता कुछ. हाँ, और स्वामी जी की यहाँ समाधि है. तो जब बहुत बड़ा अकाल आ गया था ये पूरे एरिया में, तो स्वामी जी ने ध्यान करके वो अकाल को हटा दिया. ए पाटील आहे सरी. कुदळते कुठे? ಗಿಡ ಈ ಥರ ಈಗ ಜಂಗಲ್ ಇದ್ದಿದ್ದನ್ನು ಇವರೇ ಗಿಡಗಳೆಲ್ಲ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹೌದು. ಹಾಂ, ಇಲ್ಲಿ ಏನಿರಲಿಲ್ಲ ರೀ ಮತ್ತೆ ಗಿಡಗಳನ್ನ 200 वर्षानंतरची पिढी क्लिक केली तर लगेच अभी दिखता नहीं, नीचे अंदर होगा पानी. ये तो पहले यहाँ से पानी निकलता था, बॅटरी आणू का बॅटरी नहीं दिसणार. ನೀರು ಅದಾವ್ರಿ ಹಾ. ಕಾಣಿಸ್ತಾವ್ರಿ ಅದು ಕಾಣಿಸ್ತಾರೆ ಇಲ್ಲೇ ಹಾಂ ठीक आहे. हाँ. ते लहान मुलांनी टाकलं हो, खडा आणि त्यामुळे ते बंद. आता इथे हे बसून एक मूर्ती आणि मैयाला थोडं बंद ते जाळी करून टाकलं ना. जाळी टाकायची. पूर्वी म्हणजे इकडं कोण येत नव्हते ना, बघत नसतं. नाही, आता जंगलच होतं पूर्णपणे. आणि त्यावेळेस मग दुष्काळ. आता 4 गावचे लोक यात्रेला येतात इथे आता ना. आता हे मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम. ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ರ ಮ್ಯಾಲೆ ನೋಡ್ರಿ ನೀರ ಡಾಕ್ಟರ್ ಸಾಹೇಬ್ರ त्यांच्या तपसामर्थ्यावर चंद्रदेवता प्रसन्न झाली आणि तिच्या नाभीतून पाणी निर्माण झालं. आणि या 4-5 गावांचा दुष्काळ कायमचा गेला होता, अशी जुनी आख्या आहे. आणि यामध्ये नाभी आहे आणि त्यात पाणी आहे. पण पुढे एका गुराख्याने त्यामध्ये हा, वरती आहे पाणी त्यामध्ये. पाणी आहे. पुन्हा ते खूप वर्षापासून असंच पडलेलं होतं आणि मूळ गाव इथे होतं. मग आता याचं जीर्णोद्धाराचं काम आता चालू आहे. आणि एक शिवाराच्या आतले 100 पुढचे 500 वर्ष गावात कोणालाही मंदिरासाठी वर्गणी करावं लागणार नाही. आणि स्वामीजींनी आता सांगितलं तिथलं जे मंदिर करायचं दगडामध्ये करा. तर ते दगडामध्ये करू. नेवास्याचं जे ज्ञानेश्वरांचं मंदिराचं
जिथं ज्ञानेश्वरी लिहिली तो दगड खाली वापरलेला आहे. नगर शहर तिकडे आहे आणि हे समोर गाव आहे आणि सगळे डोंगर असे हे झाले. हे पूर्वी असे काळे ठिकर दगड होते फक्त. पूर्वी ते खूप हिरवगार असायचं, नंतर पूर्ण तोडून टाकलं आणि आत्ता पुन्हा हे एवढं उभं राहिलं. तर इकडे बिलकुल पाऊसच नाही, तरी हे एवढं आहे समोर. हे जर झालं ती इथे बंड आहे, खाली सगळं पाणीने स्ट्रक्चर भरून जातात आणि ते सगळं हिरवगार होऊन जातं. इथे गेलो होतो सुरुवातीला, उधर गए थे, वो ट्रेनिंग सेंटर है ना, ये बिल्कुल बैरन था और यहाँ से आ गए. फिर कुछ पेड़ नहीं थे, कुछ नहीं थे, ये ऐसी थी हालत पहले. और अभी ये ऐसा सारा चेंज. ये फोटो जो है तो ये ऐसा, ये पहले ऐसा था, अभी ऐसा बन गया. ये ट्रेंच हो गया, इसमें पानी भर गया, इसके कारण घास आ गया, तो घास काट के लेके जाते हैं लोग. जानवर अंदर नहीं छोड़ते पालतू, तब काट के लेके जाते. फिर उसके बाद ये पानी में आ गए 1 2 3 4. जानवर अंदर गए तो क्या होगा ऐसा? नहीं, चरने के कोई छोड़ता नहीं अंदर. क्यों नहीं छोड़ते? क्यों नहीं नहीं छोड़ते? उसको, क्योंकि यहाँ से घास मिलता है, उसके गाय और भैंस इसके कारण जीते. अगर ये सब खत्म हो गया तो गाय भी चली जाएगी और भैंस भी चली जाएगी. तो सबके ग्राम सभा में ये किया है निर्णय कि 100 रुपये जमा करेंगे 1 साल के, और रोज 1 हेडलोड काट के लेके जाएंगे. सर के ऊपर जाएगा, 1 गड्ढा काट के लेके जाने का. हाँ. इसके कारण सब काट के लेके जाते हैं. फिर बारिश हो गई तो ऐसे पानी में 1 2 3 शुरू में यहाँ गए थे हम, यहाँ हो फिर ये पानी ऐसा भर जाता है. और ये फिर ये तालाब 2 नंबर का है, इसे 2 साल से इसमें पानी नहीं आया. और ये जब 82 में बन गया था तो एक रोजगार हमी का एक काम था. और इसके कारण यहाँ शराब पी के लड़ाई हो गई थी और एक आदमी की जान चली गई थी. ऐसे शराब पी के, बाकी कुछ नहीं. अभी ये नया 1 2 3 4 साल पहले बनाया, इसको रिपेयरिंग किया. अभी 100% इसमें कोई लीकेज नहीं है. फिर ये इस तरह से कुआ, फिर हैंडपम्प, इसको अभी पंप करने की जरूरत नहीं. सितंबर तो अच्छी बारिश है तो ऑटोमेटिकली फ्लो होता है, इसको पानी चलता है. और पहले इसमें पानी भी नहीं मिलता था. फिर ये भैंस आ गए, गाय आ गए, ये बायोगैस आ गए, फिर ये स्लरी जो है ना, ये सब इसमें चले गए. तो प्याज है, ये मटर है, गोभी है, इस तरह से ये सब अभी कैश क्रॉप, पैसा मिलता सब ये क्रॉप आ गया. फिर ये इसको एक ऐसा ब्लास्ट किया था हमने, जहाँ एक ब्लैक स्टोन था, काला पत्थर था अंदर, उसको रिचार्ज नहीं करता था. तो ये टेक्निकल नॉलेज जो GIDA का और हमारा लोकल नॉलेज जोड़ के ब्लास्ट किया, तो इसका फायदा ये हुआ कि सारा चेंज हो गया. पहले ये देखने को भी नहीं मिलता. आता 2 वर्ष पाऊस कमी आहे म्हणतात. आता मग पाण्याच्या पातळीमध्ये किंवा शेतीसाठी पहिलीच आपण ना आता पाणी आहे, एक वेळा पाणी पातळी- नहीं, इसका एक ही कारण है कि ट्यूबवेल नहीं है. जो ट्यूबवेल है वो बैन कर दिया, बोरवेल को बंद कर दिया. बोरवेल नहीं करना किसी ने, खाली कुएं से ही सिंचाई करने की. तो 50 फीट ये खाली डेप्थ है इसकी. नहीं तो पहले ट्यूबवेल बोरवेल तो 200 फीट नीचे जाता है. और जो गन्ने की फसल, केली की फसल, वो बंद कर दिया. बहुत ज्यादा पानी इसको लगता है. और ड्रिप कंपल्सरी, ये सारा ड्रिप के ऊपर क्रॉप है. और इसके कारण 40 फीट आज वाटर टेबल है हमारा. पूरे महाराष्ट्र में पीने को पानी नहीं. आज ये हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री जी ने स्टेटमेंट किया. ये रघुवंश प्रताप सिंह, ये ग्राम विकास मंत्री थे भारत सरकार के, और ये राज्य मंत्री जी, और ये CP जोशी, इनके बाद ये ग्राम विकास मंत्री हो गए.
और अभी जयराम रमेश जी वो अभी आके गए। फिर ये शरद पवार जी आके गए थे। बाकी बहुत सारे लोग, ये पर्यावरण के दिल्ली ये सेक्रेटरी है, ये भारत सरकार के पानी वाले मंत्री जी है, वाटर रिसोर्स मिनिस्टर, और अभी आर्मी के लोग आते हैं। जो आर्मर्ड कोर का हेडक्वार्टर अहमदनगर है, जो रणगढ़ा रेजिमेंट है वो अहमदनगर है। तो 200 आर्मी मैन यहाँ आते हैं हर 2 महीने के लिए रिटायरमेंट के लिए। तो यहाँ के जो मेजर जनरल है वो उनको यहाँ भेजते हैं कि आज तक हमने देश की सीमाओं का संरक्षण किया, आज जाके गाँव का संरक्षण करोगे। तो यहाँ आके कसम लेके वो अपने गाँव में काम करने जाते हैं। NCC हो, NSC, ये लेह लद्दाख से आए थे, ये श्रीलंका से आए थे, ये आंध्र प्रदेश के सारे MLAs और MP से, ये महाराष्ट्र के अभी गृह मंत्री जी RR पाटिल, वो पहले डिप्टी वही हैंडपम्प पे वो आए थे पानी पीने के लिए। ये अफगानिस्तान से आए थे। करीबन 112 विदेशों के लोग यहाँ आके गए अभी तक। फिर ये भी ये यूनिसेफ के, ये देखो कल शेट्टी जी है क्या इधर? है इधर, आपका फोटो देखो। ये सारे यूनिसेफ के करीबन 21 देशों के लोग थे सैनिटेशन का वो काम में। और ये इंटरनेशनल ग्राउंड वाटर फोरम है, इसके अध्यक्ष है। उनका ये एजेंडा था तुर्कस्तान के एक चौथे वर्ल्ड वाटर फोरम में कि भूजल का नियंत्रण करेंगे और दारिद्र्य हटाएंगे। जब वो यहाँ आके उन्होंने ये सारे पंप देखे, कुएं देखे, तो उन्होंने आपने तो ये सारा प्रूव कर दिया। तो करके वो देखने आए थे। फिर इस तरह से कुछ अवार्ड का, लेकिन ये राष्ट्रपति जी थे हमारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम, तब उन्होंने करीबन 20-25 लोगों को राष्ट्रपति भवन बुलाया था, अलग अलग क्षेत्र में काम करने वाले लोग। उसमें मैं भी था। तो पंचायत का कैसा प्लानिंग होना चाहिए, इसलिए मैंने बात की थी वहाँ पर। और ये सबसे महत्वपूर्ण ये है हमारा जो पानी का ऑडिटिंग जो है, वाटर ऑडिटिंग, जो पानी कितनी बारिश होती है, कुएं में कितना जाता है, हाँ 199 में भाई, इसमें सरप्लस आहे 6.2 6 कोटी 22 लाख लिटर आमचं ज्यादा झालं. एकच कारण झालं, 10 मार्चला केंद्रीय मंत्री आले जयराम रमेश, तेव्हा आम्ही ग्रामसभेत निर्णय घेतला की विहिरीवर कोणी हिरवं पीक घ्यायचं नाही, चारा सुद्धा नाही, प्यायला पाणी ठेवायचं. जर तो निर्णय झाला नसता तर आज आम्हाला टँकर चालू असता. पण तो निर्णय सर्वांनी मान्य केला आणि त्याचा परिणाम मे महिन्यामध्ये भाजीपाला केला लोकांनी, टोमॅटो केले आणि या नगरच्या मार्केटमध्ये 80% भाजीपाला या गावामधून जातोय. म्हणजे 1-2 गेले, मार्च एप्रिल मे 3 महिन्याचं पीक गेलं, पण मे नंतर गेलं, मे जून जुलै ऑगस्ट ते पीक मिळालं. त्याला एकच कारण, विहिरीचं पाणी वापरायचं नाही. एवढं जर सर्वांनी पाळलं तर भारतात कुठेही दुष्काळ येणार नाही. विहिरीचं पाणी वापरायचं हे सारं हे सरकारी शाळेतील मुलं करतात, पंचायतीत आणून देतात आणि पंचायतीमध्ये आम्ही एक कार्ड तयार करतो आणि घरोघर मुलं आपल्या आई वडिलांना सांगतात यावर्षी एवढाच पाऊस आहे, हे पीक घ्यायचं, हे घ्यायचं. म्हणजे 300-100 मिलीमीटर पाऊस पडला की आमचा पिण्या पाण्या प्रश्न संपतो. 200 पडला खरीपाचं पीक मिळतं, 300 पडला रब्बी मिळतं आणि 300च्या पुढे गेला तर एप्रिल मे मध्ये चौथं पीक मिळतं आम्हाला. आणि मग हे लक्षात आल्यामुळं जर 300च्या कमी पाऊस झाला की गव्हाचं पीक कमी होतं आणि 300च्या पुढे गेला की गहू संपला, मग भाजीपाला होतो. विहिरी बावी नीर आहे, विहिरीचं पाणी का उपसा करत नाही? नाही, विहिरीचं जर आपण उपसा करून पीक केलं असं तर प्यायलाच पाणी राहिलं नसतं आणि पाणी संपलं असतं ना, आणि पाणी संपलं असतं ना अर्धच पीक मिळालं असतं, पाणी गेलं असं पीकही गेलं असं. पण विश्रांती, शेतकरी विश्रांतीवर, विहीर विश्रांतीवर, रेस्ट. कारण का होतं, पाऊस खूप असतो, पाऊस पडला मग पिकं कशावर घेता म्हणजे जाते नाही, मग त्यावेळेस कुठलंच पीक करत यावरून बेळी देईल. आणि मग जून पाऊस पडला की मग खरीपामध्ये पिकाला सुरुवात होती आमची. मग खरीप जास्त पाऊस पडला खरीप, आणखी जास्त पडला तर रब्बीमध्ये मग कांदा होतो, कांदा खरीपात होतो, रब्बीत होतो, उन्हाळीत 3 वेळा होतो. आता ನೀರು ಬರೀ ಕುಡಿ ಸಲುವಾಗಿ ಅಷ್ಟೇ ಉಪಯೋಗ ಮಾಡಿದ್ರೆ, ಬೆಳೆ ತಗೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಮಳೆ ಕಡಿಮೆ ಆಯ್ತಂದ್ರೆ ಬರೀ ಕುಡಿ ಸಲುವಾಗಿ ನೀರು ರಿಸರ್ವ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ.
बावी ನೀರು उपयोग ಮಾಡೋದೇ ಇಲ್ಲ फक्त पिण्यासाठी म्हणून वापरायचं उन्हाळ्यात म्हणजे टंचाई होती म्हणून आम्ही हो, हो. नियोजन केलं हो. पण आम्हाला टँकर आला नाही पूर्ण घरात आजही आणि पाण्याचं नियोजन सगळं महिला करतात गावातल्या म्हणजे टॉयलेट आहे त्याची मालकी महिलांची घराची मालकी महिलांची आणि पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन पंचायतीने महिलांच्या नावे दिलेलं आहे आणि 2.5 रुपयात 500 लिटर पाणी दररोज सकाळी सूर्योदय होण्याच्या अगोदर घरात गेलेलं असतं हंडाभर पाण्यासाठी कुठल्याही महिलेला वणवण करावं लागत नाही घरामध्ये. पण एक आहे दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत 100% पाण्याची पट्टी वसूल झाली पाहिजे नाही तर त्या महिला त्या दुसऱ्या महिलांकडे जातात आणि दुसरं हंडाभर पाणी रस्त्यावर आलं नाही पाहिजे. पाऊस असा की भरपूर पाणी रस्त्याने चालतं गटार वाहत आणि पाणी प्यायला नसतं की रडत बसतो सरकारच्या नावाने पाणी नाही प्यायला आपणच आपलं नियोजन केलं म्हणजे याला म्हणतो आपण आमच्या गावात आम्ही सरकार तर आम्ही 90 सालापासून हे नियोजन प्रत्येक गोष्ट आम्ही गावात करतो. सरकारी भले पैसे दिले पण गावाला गरज वाटली ना आम्ही घेत नाही. आजही आमच्याकडे हायस्कूल आहे पण इमारत नाही आम्हाला. शिक्षक भरताना 1 रुपया नोकरी देताना घेणार नाही तुम्हाला नोकरीहून कमी करणार नाही आणि कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार करावा लागणार नाही. नंतर त्यांनी याच गावात राहायचं नगरमध्ये जाऊन येऊन करायचं नाही. नंबर 2 11 ते 5 व्यतिरिक्त सांस्कारिक काही कार्यक्रम असेल मुलांच्या बाबतीत तर वेळ द्यायचा आणि तिसरं शिक्षकाच्या संघटनेत सभासद होता येणार नाही कारण संघटना मजबूत झाल्या आणि शिक्षणाची वाताहत झाली. कारण आपण पनिशमेंट द्यायचा प्रयत्न केला लगेच संघटना सरकारची विरोधात रस्त्यावर येते आणि मग शिक्षण अधिकारी हातबल होऊन सोडून देतात आणि त्याचा परिणाम शिक्षक शिकवतच नाही म्हणून सर्वसामान्य माणसाला शिक्षण मिळायचं बंद झालं. कारण महात्मा फुले सावित्रीबाई फुले आले आणि आपल्या मुलाला ॲडमिशनला घेऊन गेले त्यांना सुद्धा 2 लाख रुपये डोनेशन द्यावं लागला. पटलंय ना. राईट टू एज्युकेशन म्हणतो दुसरीकडे सामान्य लोक शिकलीच नाही पाहिजे. सरकारी व्यवस्था अशी कोलॅप झाली. थोडेसे खेमनर साहेब कलसेटी साहेबांसारखे अधिकारी आहेत का जे एक सोशल आणि काम करतात म्हणून आपण सर्वांनी ते केलं पाहिजे. आणि एक अन्नाचं आंदोलन आपण म्हणतो फेल झालं रामदेव बाबांचं पण उद्या एका नक्षलवाद्याने आंदोलन हातात घेतलं ते सगळी जनता रस्त्यावर जाळपोळ करत फिरल कारण उद्रेक होतोय तो. बरोबर आहे. ठीक ते चप्पल काढा समोर गती सर थोडा ते फोटो ठेवता का फोटो पाहिजे फोटो नाही त्याच्या नको पोतं नको घसरण हात ते फुलं आणले होते ते फुलं आणते एक मिनिट स्वामी ये मूर्ति के प्रतिष्ठापना प्राण प्रतिष्ठा की और बाद में जब दूसरे कोई और आ गए तो उन्होंने फिर ये मूर्ति बनवाई. तो ये पहला गौलीवाड़ा था. यहाँ से दूध और ये सारा 1837 में यहाँ के वो गाय बकरियाँ और भैंस लेके आए थे और यहाँ उधर भी ऐसी कुछ पत्थर की ऐसी हंडी बनी हुई इसमें वो दूध रखते थे. खुर्चीवरतीच बसणार तिथेही बसते अलीकोड अलीकोड घरचे कोण आहे समोर या सर्वांनी दर्शन घ्या. इकडे प्रसाद घ्या इकडे या ओटीत घ्या ओटी असं घे असं ओटीत हा कुटुंबाचे मोठ्या भावाच्या वहिनी आहेत एक चुलत भाऊ आहे सगळे
ते दाखते बाबा दर्शन घे जास्त या धर सगळेच या हात लावा सगळे हात लावा जय अमरावती शिवहर महादेव. ओटीत घ्या. जय मंगलम जय नमः परापते शिव हर हर महादेव. प्रसाद घ्या इकडे शर्ट घ्या साहेब. मराठी समजतं नहीं पिछले जो गांधी का आता चलो गाँव की ओर जो आखिरी आदमी जो गाँव में बसा है उसके लिए कुछ पीने का पानी पेयजल हो, खेती का पानी हो, रास्ते हो, बिजली हो. Yes, sir, water is life. तो म्हणजे ಗಿಡದಲ್ಲೂ ನೀರಿನ ಸಂಬಂಧ ಬರ್ತದೆ ತಾವು ನೀರು ಶಹರ ಸುತ್ತ ಚೇರ್ಗಳ ಸುತ್ತೇ ನಾವು ನೀರು ಯಾಕೆ ವಾಪಸ್ ತಗೊಂಡು ಎಲ್ಲರೂ ಸ್ವಾರ್ಥಿ ಇರ್ತವೆ स्वतः विचार ಮಾಡ್ತಾರೆ फक्त इट्टे इधर ಮುಂದೆ ಹೋಗಾಳಿಗೆ ನಾವು ಇದೇ ವಿಚಾರ ಮಾಡೋದು की वाटर is life. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನೀರಿನ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಕಾಟಕಸರ ಮಾಡಬೇಕು ಬರಬೇಕು. ಮತ್ತೊಂದಂದ್ರೆ ಯಾರ್ಯಾರು ಪುನಃ ಬರ್ತಾರೆ ಸರ್ಕಾರ ಭರ್ಪೂರ್ ಸ್ಕೀಮ್ ನಿನ್ನ ನಾವು ಪುಣೆದ ಬಂದು ಯಶೋದಾ ಸಂಸ್ಥದ ಕೂತು ನಾವು ಲಿಸ್ಟ್ ಮಾಡಿರ್ತಿದ್ದೆವು. 300 ಸ್ಕೀಮ್ ಸರ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಬೇವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಬೇವು. ಆ ಸ್ಕೀಮ್ದು ಬರೋಬ್ಬರ್ ಉಪಯೋಗ 3 ಸಲಕ್ಕೆ ಮಾಡೋದು ಇದು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಕೆಲಸ ಇರ್ತದೆ, ಊರಾಗ ಮಂದಿರ ಕೆಲಸ ಇರ್ತದೆ. ನಮ್ಮ ಮಿತ್ರ ಪೋಪಟರಾವ್ ಪವಾರ್ ಅವ್ರ ಸರ್ಪಂಚ್ ಆಧಾರ ಹಿಡಿದು ಅವರಿಗೆಲ್ಲ ಅವ್ರ ಹಿಂದಿನ ಕಷ್ಟ ಮಂದಿನ ಸಹಕಾರದ ಅವರಿಗೆಲ್ಲ ಮಾಡ್ಯಾರ. ತಾವು ನಿಮಗೆಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಮ್ಯಾಲ ಆ ಕಡೆ ಟಾಪ್ ರೀಚ್ ಟು ಹೆಲಿ ಪೋಪಟರಾವ್ ಅದು CCT ಕಂಟಿನ್ಯೂಸ್ ಕಟ್ಟೂರ್ ಟ್ರೇಂಚ್ ಅಂದ್ರೆ ಮ್ಯಾಲಿ ಹಿಡಿದು ಕೆಳಗಿಂತ ನೀರು ಮಳೆ ನೀರು ಓಡಿ ಹೋಗ್ಬೇಡ್ದು. ಅದು ಅಲ್ಲಿದಲ್ಲೇ ಅಡಸನೆ ಯಾರ್ಯಾರು ಮಾಡೋದು ಬರ್ತದೋ ಊರದವ್ರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಎಷ್ಟು ನೋಡ್ರಿ ಎಷ್ಟು ಗಿಡಗಳು ಹಚ್ಚಾರ. ಈಗ ನಾವು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ಒಂದು ಸ್ಕೀಮ್ ತಂದಿದ್ದು ನಾವು ಇಕೋ ವಿಲೇಜ್ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮ ವಿಕಾಸ್ ಮಂತ್ರಿ ಜಯಂತ್ ಪಾಟೀಲ್ ಸರ್ ನೇತೃತ್ವ ಕೆಳಗ ಪೋಪಟ್ರಾವ್ ಎಲ್ಲ ಸ್ಕೀಮ್ ಫೌಂಡೇಶನ್ ತೆಗಿದ್ರಿ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡ್ರಿ, ನೀರು ಕಮ್ಮಿ ವಾಪರಿಸ್ರಿ. ಇದು ಮೆಸೇಜ್ ಅದ. ಇದು ಒಂದು ಮಾಡೆಲ್ ವಿಲೇಜ್ ಅದ, ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಲೆವೆಲ್ ಇದೆ. ನಾವು ಯಾವಾಗ ಭೀ ಕೇಂದ್ರೀಯ ಗ್ರಾಮ ವಿಕಾಸ್ ಮಂತ್ರಿ ಬಂದ್ರಲ್ಲ ಪೈಲ ಇವರೇ ಬರ್ತಾರೆ. ಇದು ಮಾಡೆಲ್ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಮಾಡಬರ್ತಾರೆ. ನರ್ಬರ್ಗೆ ಜಯರಾಮ್ ರಮೇಶ್ ಸರ್ ಬಂದರು, ಪೈಲ ನೀವು ನೋಡಿದ್ರೆ ಅದೇ ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ಪ್ರಸಾದ್ ಬಂದರು, ಸಿದ್ದಿ ಜೋಶಿ ಸಾಹೇಬ್ ಬಂದರು. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ನಾವು ಕೂಡಲೇ ಇರ್ತವೆ. ಪರಂತು ಇಟ್ಟರ ಸಲಕ್ಕೆ ಎಲ್ಲರಿಗೆ ಅವ್ರನ್ನ ಇಟ್ಟರ ಸಲಕ್ಕೆ ಹೇಳ್ದ ಇದು ಯಾರದ ಅವ ಹಿರೇ ಬಜಾರ್ದವ್ರು ಯಾರು ಮಾಡ್ರ, ಇದು ಊರಾಗವ್ರು ಮಾಡ್ಯಾರ. ಮರ್ಗಿದವ್ರು ಯಾರು ಬಂದು ಮಾಡಿಲ್ಲ, ನಾವು ಬಂದು ಮಾಡಿಲ್ಲ. ಯಾರು ಉಸ್ತಾ ಫೋನ್ ಮಾಡಿ ಅವ ಹೊಡೆದ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು, ಮಾಡ್ರಿ ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ರಿ. ಮತ್ತೆ ಇದು ಭಾಳ ಮಂದಿ ಇರ್ತದ, ಹೆಚ್ಚಿ ಮಂದಿ ಅವೇ ಪಟ್ರಾವ್ ಪವಾರ್ ಊರಾಗೆ ಆಗ್ಯದ. ಎಲ್ಲ ಮಂದಿ ಏರ್ತದ. ನಮ್ಮ ಮುಂಜಾನೆ ಗುರುಗಳು ನನ್ನ ಪೈಲಾ ಪುಸ್ತಕ ಎಷ್ಟು ಮಂದಿ ಹೇಳ್ತಾರ, 10 ಮಂದಿ ಹೇಳ್ತಾರೆ. ನಿಂಬಾದಾಗ 10 ಮಂದಿ ತಯಾರಾದ್ರು ಊರು ಬದಲಾಸ್ತಂತೀರಿ. ಭಾಳ ಮಂದಿ ಹತ್ತಲ್ಲ.
ನಾನು ಹೊರಗೆ ಆಗಲ್ಲ ಮೊದಲೇ ಆಗ್ಯದ ಇಂಡಿಯಾದ ಆಗ್ತದೆ ನಮ್ಮ ಊರಾಗ ಮಂದಿನೇ ಬೇಕಾಗಲ್ಲ ನಮ್ಮ ಊರಾಗ ಮಂದಿನೇ ಅಲ್ಲ ನಮ್ಮ ಮನ್ಯಾಗ ಬೇಡ ಎಲ್ಲ ಹೊರಗೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಶಕ್ಯ ಪೈಲ ನಮ್ದಿಂದ ಶುರು ಮಾಡ್ತೀವಿ ಇದು ದೇವರೇಂದ್ರ ಪೋಪಟ್ರಾವ್ ಪವಾರ್ ಇದು ಅವ್ರ ಸುತ್ತ ನೇತೃತ್ವ ಮಾಡಿದ ಲೀಡರ್ ಹತ್ಕೊಂಡು ಬಂದು ಎಲ್ಲ 10 ಮಂದಿ ತಯಾರಾದ್ರಲ್ಲ ಊರು ಬದಲಾಯಿಸಲಿಕ್ಕೆ ಯಾರು ಇರ್ತಲ್ಲ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಭಾರತ್ ನಿರ್ಮಾಣ ವಾಲಂಟಿಯರ್ ಅಂತ ಶುರು ಮಾಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ದೇಶಕ್ಕೆ ಶುರು ಆಗಿದೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಭಾರತ್ ನಿರ್ಮಾಣ ವಾಲಂಟಿಯರ್ ಆಗಬೇಕು ಅದಕ್ಕೆ ನಿಂಬಾಳುವಾಗಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ चढी शांतलिंगेश्वर यांना अभिवादन करतो. मी जाणतो की 10% मराठी न समजणारे माझे कारणी बांधव आहेत. त्यांना कारणीमधून ट्रान्सलेशन सारांश रूपामध्ये सांगण्याची व्यवस्था जाता जाता केली जाईल. पण ग्रामस्थ लोक जी बसली आहेत, जी लाडक्या लेखाचं कौतुक ऐकण्यासाठी बसलीत, म्हणजे पोपटरावचं. आज तुम्ही गाव बघितला. मी सर्वप्रथम पोपटरावांची दिलगिरी व्यक्त करतो, कारण आम्ही 1 ते 1.5 तास उशीर आलो. त्याचं कारण असं की येत असताना महासंत एखाद्या मार्गावरून जात असतील तर त्या भागातील भक्तांना सुद्धा या संतांच्या पदस्पर्शाचा अनुभव आणि अनुभूती घेता आली पाहिजे. आणि म्हणून आज तुळजापूरवरनं जी सुरुवात झाली, राष्ट्रवादीचे आमदार राहुल भैया मोठेपासून जी सुरुवात झाली, ती खर्डा, जामखेड आणि अहमदनगरमध्ये महापौर शीला शिंदे, 25 वर्ष आमदार जे राहिले अनिल भैया राठोड यांनीही महास्वामीजींचं दर्शन घेतलं. आणि हे करत करत आम्हाला उशीर झाला म्हणून सर्वप्रथम पोपटरावांची मी माफी मागतो. आज गाव तुम्ही बघितला, कलशेट्टी साहेबांनी सांगितलं की गाव बघून त्याचं आचरण करा. एक सांगू इच्छितो की आपण गाव बघितल्यानंतर पोपटरावचं कौतुक आपण बघितलं, 112 देशातील लोक इथं आले हे बघितलं, यशाच्या शिखरावरती एवढे बाजार असलेलं तुम्ही बघितलं. परंतु हे करत असताना 20 वर्षापूर्वी या गावामध्ये दारूच्या काही भांडणं रोज होत होती, दारिद्र्याची लोक पिचलेली होती, बांधावरनं भांडणं होत होती, कोर्ट कचेऱ्यात लोक पैसे घालत होती. मी असं सांगेन, एखादा गाव निर्माण करणं सोपं आहे, घर बांधणं सोपं आहे, मॉडेल टाऊन निर्माण करणं सोपं आहे, पण माणसं निर्माण करणं सगळ्यात अवघड आहे. आणि म्हणून पोपटराव या सगळ्या कामात धन्यवादास पात्र आहेत. घरातली माणसं आम्ही घडवू शकत नाही, इथे गाव व्यसनमुक्त करणं, या लोकांकडनं लोक सहभागातून शासकीय कामं करून घेणं हे फार असामान्य कार्य आहे. म्हणून पोपटराव आपण असामान्य आहात. पोपटराव समाजसेवक म्हणून जरी नसते झाले तर देशाच्या क्रिकेट टीम मध्ये तेंडुलकर सारखा चमकणारा तो तारा राहिला असता. एवढा चांगला क्रिकेटर तो. खूप 7 लिटर दूध रोज बाहेर जातं, 80% भाजीपाला जातो, एकही दारिद्र्यरेषेखालील माणूस नाही असा माणूस इथे निर्माण केला, एक राष्ट्र निर्माण केलं. आणि म्हणून APJ अब्दुल कलामांना जेव्हा भारत महासत्ता बनविण्याचा ध्यास लागला, 2020 मध्ये हे राष्ट्र महासत्ता झालं पाहिजे, राष्ट्रपती APJ अब्दुल कलामांच्या मनात आलं आणि त्यांनी पहिला कॉल पाठवला एका व्यक्तीला, ते म्हणजे पोपटराव पवारांचं मार्गदर्शन घेण्यासाठी. राष्ट्रपती भवनामध्ये पोपटराव मार्गदर्शन करून आले. हे यश दिसत असेल तरी खस्ता खूप खाल्ल्या. गाव बदलवायला खूप ताकद लागते, माणसं बदलवणं सोपं नाही. आणि म्हणून पोपटरावांचं कौतुक यासाठी करावं असं वाटतं, ते माझ्याबरोबर किल्ल्यावरती असतात, ते शिवभक्त आहेत म्हणून नाही, तर कुठलाही समाजसेवक लोकांना सांगत असताना स्वतः स्वच्छ असला पाहिजे. हा व्यसनमुक्त चारित्र्य संपन्न समाजसेवक आहे. आणि म्हणून लोक अनुकरण करतात. आज त्यांच्या शब्दाबाहेर गाव नाही. आणि एक मी बघितलं, जो दारिद्र्यात पिचलेला गाव होता तो श्रीमंत झाला, सगळं काही सुख समृद्धी आली, सगळं स्थान समृद्ध आहे. परंतु येथे अध्यात्माची जोड देण्याची नैतिकता पोपटरावांच्या मनात निर्माण झाली
खूप माणसं बघितली यशाच्या शिखरावर जातात, अध्यात्माला विसरून जातात. एक माणूस मी बघितला ज्यांनी राष्ट्र निर्माण केलं, परंतु निर्माण झाल्यानंतर पैसा आल्यानंतर संतांचे पाय गावाला लागावेत म्हणून तळमळ करणारा समाजसेवक पोपटरावांमध्येच मी बघतोय. आणि म्हणून अध्यात्माची ताकद एवढी मोठी आहे. आज गावकरी तुम्ही फार पुण्य केले लक्षात घ्या. जगाच्या पाठीवर पोपटरावांमुळे एवढे बाजार, असंख्य लाल दिव्याच्या गाड्या तुमच्या गावाकडे येतात. कधी कधी मनात विचार येतो की एक माणूस काय करू शकतो, म्हणून पोपटराव पवार हे व्यक्तिमत्व नाहीये, हे विकासाचं प्रतीक झालेलं आहे, आयडॉल, रोल मॉडेल झालेलं आहे. आणि म्हणून विकासाचं प्रतीक म्हणजे पोपटराव पवार हे मी इथं मुद्दाम अधोरेखित करतोय. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना जेव्हा स्थापन झाली माननीय रावसाहेब ठाकरेंनी, तर पहिल्या भाषणात असं म्हटलं होतं की मला पोपट पवारासारखे जर 35 कार्यकर्ते मिळाले तर जगाला हेवा वाटेल असा मी महाराष्ट्र बनवेल, हे रावसाहेबांचं म्हणणं. आणि म्हणून पोपटरावांचं मूल्यमापन महाराष्ट्राच्या बाहेर आणि जगातील अनेक लोकांनी केलं. आणि संतांच्या प्रती इतका आत्मविश्वास मी कोणाला बघितला नाही. तुम्हाला माहिती आहे, गावकरी मला बोलले, पोपटरावांनी काल सांगितलं की उद्या आपल्या गावात पाऊस पडणार आहे. संतांच्या आगमनाचा आत्मविश्वास किती आहे, त्यांच्या दिव्यत्वाची प्रचिती किती आली. म्हणजे उद्या म्हणजे आज जडेश्याम लिंगेश्वर स्वामींचं आगमन आपल्या गावात होणार आणि पाऊस पडणार, हे काल गावकऱ्यांना त्यांनी सांगितलं. हा विश्वास माझा. आणि तिथं विश्वास असतो तिथे गुरु सुद्धा प्रोत भरून देत असतात. मला विश्वास आहे आणि आत्मविश्वास आहे पोपटरावांच्या या गावाला ज्या उद्देशाने त्यांनी आध्यात्मिक संतांना इथे बोलवलं, हे संत आपल्या तपोबलाने, आपल्या अनुष्ठानाने हिवरे बाजारच्या सुखी आणि समृद्धतेसाठी भगवान शिवशंकरांकडे निश्चितच स्वतंत्र अनुष्ठान करून काहीतरी मागतील आणि या गावाला सुखी करण्यासाठी आशीर्वाद देतील, या अपेक्षेसह मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हात लावा सर्व. लावा, हात लावा सर्व. श्री गुरु परब्रह्मणे नमः. परमपूज्य मौन तपस्वी श्वेतशांत व माझे आराध्य दैवत श्रीमन निरंजन प्रणव स्वरूप जडेशांत लिंग महास्वामींच्या पादचरणी अनंत प्रणाम अर्पित करून व्यासपीठावर बसलेले मुडी स्वामीजी, मश्री स्वामीजी यांना वंदन करून सन्माननीय श्री पोपटराव पवार साहेब, विजय साहेब, कलशेट्टी साहेब, सावंत साहेब व समस्त ग्रामस्थ आज इथे शब्द व्यक्त करायला खूप आनंद होतो. श्री पोपटराव पवार साहेबांनी व समस्त गावकऱ्यांनी महास्वामीजींना इथे आपल्या गावी आमंत्रित करून आजचा दिवस आमच्यासाठी पूर्ण वेळ काढून आमच्याबरोबर प्रत्येक गोष्ट आपण आम्हाला दाखवला. आतापर्यंत सेठे साहेबांनी सविस्तरपणे सांगितलेलं आहे, जास्त काही सांगायचं नाही आहे. आपण इथे सगळ्यांना आमंत्रित केलं, स्वामीजींच्या सद्गताले त्यांच्या सगळ्यांच्या व्यवस्था केली. आपण सर्वांचं श्री पोपटराव पवार साहेबांचा मनोमन आपण आभार व्यक्त करतो आणि यापुढे
आपल्याकडून काही मार्गदर्शन जर लागलं तर आपण सदैव आमच्या बरोबर आहात. आत्ताच चर्चा झाली की महास्वामीजींचं एक मठ लिंबाळ गाव आहे, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या बाउंड्रीमध्ये आहे. दुधनी स्टेशनपासून एक 4 किलोमीटर. तिथलेही पंच लोक आलेले आहेत, आपल्याबरोबर चर्चा केलेली आहे. आज ते ठरवून जातील की आपल्याकडनं काहीतरी आपण एक मार्गदर्शन अनुकरण करून त्यांचंही काम सुधारणा करायचं. त्या कामी आपलं मार्गदर्शन आम्हाला लागणार आहे, ते आपण आपल्याला देणार आहे आशा व्यक्त करून आपल्या पुढील आयुष्यात पुढील सर्व कार्यात परमेश्वर यश देव असं अपेक्षा व्यक्त करून पुन्हा एकदा आपण सर्वांचा आभार व्यक्त करून मी माझे 2 शब्द. आपण नक्कीच खरं स्वामीजींच्या मनामध्ये जे गाव आहे ते गाव इथं प्रत्यक्ष पाहिलं आणि आता निंबाळा हे गाव स्वामीजींच्या मनासारखं करायचं इथल्यापेक्षा चांगलं ऐकत राहिले. आम्ही आणि आमचे गावकरी तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ देऊ, पण तुम्ही फक्त स्वामीजींचं दर्शनापुरतंच काम ठेवू नका, तर प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन काम करा. कार्यक्रम महास्वामीजींच्या वतीने संपला असं जाहीर करतो. आता पुढची जी दिशा आहे स्वामीजी आदेश देतील त्यानुसार